सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक जो खेळाडू कमी आहे धामणगाव संघाचा, कदाचित 10 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल आणि जो खेळाडू यानंतर त्यांना अपेक्षित आहे तो सामना सुरू असताना कधीही जरी आला तरी तो मैदानामध्ये जाऊ शकतो। त्याचबरोबर त्याचा जो रोल असेल, त्याची जी भूमिका असेल तो तिकडे ती करू शकतो। अशा पद्धतीने महत्त्वाची सूचना आलेली आहे। त्यामुळे मग एका षटकाचा बॅरियर, 2 षटकांचे बॅरियर्स असे काही नसणार आहेत। खेळाडू कधीही आला तरी तो मैदानात जाऊ शकतो। त्याचबरोबर त्याची जी भूमिका आहे ती भूमिका मैदानाच्या आतमध्ये तो करू शकतो। हे स्वातंत्र्य इथे आयोजकांच्या वतीने दिले गेलेले आहे। चला, सलमीची जोडी सज्ज झालेली आहे। अक्षय मडवी, मनोज पाटील, गावदेवी दिवे आणि त्यांच्या विरोधात जय महाराष्ट्र धामणगाव असा हा सामना दुसऱ्या फेरीतील मैदानाच्या आतमध्ये आपण यानंतर एन्जॉय करणार आहात। प्रिन्स मूवीजच्या वतीने या स्पर्धेचं दमदार दर्जेदार थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे आणि प्रिन्स मूवीज या सोशल ॲपद्वारे यूट्यूबवर जोडलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आम्ही अध्यक्ष चषकामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत। दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत। ऑल इज सेट, सगळं सेट झालंय। पंचांचा अधिकृत इशारा मिळाला आणि मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होत आहे। भावेश भोईरच्या वतीने पहिलं षटक, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय मडवी अर्थात अवक्या। अक्षयसाठीचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय ऑन दी वर्ज ऑफ 30 यार्ड सर्कल। स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने जे क्षेत्ररक्षक उभे आहेत त्याने चेंडू अडवलाय। त्यानंतर फेकी सुद्धा झालेली आहे। इन बिटवीन एक धाव आलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे। या आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की काही सामन्यांमध्ये धावफलक हे 60च्या वर सुद्धा गेलेले आहे। त्यामुळे फलंदाजांनी आजचा दिवस फार चांगल्या पद्धतीने वापरलेला आहे असं आपण म्हणूया। या स्पर्धेमध्ये किती धावा होतील, या सामन्यामध्ये स्पेसिफिकली किती धावा होतील हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं आहे, कारण दोन्ही युनिट्स अत्यंत चांगले आहेत। दोन्ही संघ नामवंत आहेत, दिग्गज। पायांमध्ये चेंडू ठेवला, इथे स्लॉक केलाय, उंची मिळाली, त्याचबरोबर फार दूरवरचं अंतर मिळालं। दुसऱ्या चेंडूवर इथे गोलंदाजाला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय। हा फटका दर्जेदार, सुरुवात दमदार, षटकार। 7 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या। याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतील, आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघितलं कशा पद्धतीने हा फटका खरं तर तिकडे खेळला गेलेला आहे फलंदाजाच्या वतीने। फुलर लेनच्या चेंडूची वाट बघत होते फलंदाज आणि त्याच पद्धतीने निश्चितच आडव्या बॅटने इथे खरपूस समाचार घेतला गेला। या चेंडूचा षटकार मिळाला। इथे क्लीन बोल्ड। या अगोदर षटकार जरी आला असेल फलंदाज मनोज पाटीलचा, परंतु गोलंदाजाचं मानसिक खच्चीकरण इथे झालेलं नाहीये। त्यानंतर त्याने आपल्या भात्यातील तीक्ष्ण धारदार अशा पद्धतीचा बाण बाहेर काढला आणि फलंदाजाला त्रिफळाचीत केलेल्या, जणू काही कट्यार काळजात घुसली याप्रमाणे चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळला। इथे फलंदाज मनोज पाटील, क्लीन बोल्ड। चांगली गोलंदाजी आतापर्यंत भावेश भोईर या गोलंदाजांनी दाखवलेली आहे, कारण या अगोदर षटकार आला होता। षटकार ज्यावेळेस येतो त्यावेळेस वातावरण तुमच्या विरोधातलं असतं। त्याचबरोबर त्यानंतर येणारा जो चेंडू आहे त्या चेंडूवर तुम्ही काहीतरी नवीन करणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर फलंदाजाला शांत ठेवणं ही तुमची जबाबदारी तयार होत असते आणि या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य राखत असताना, भान ठेवत असताना गोलंदाज भावेश भोईर याने खोलवर टप्प्याचा चेंडू इथे हाताळला की ज्याचं कोणतंही ठोस प्रत्युत्तर फलंदाजाकडे नव्हतं। चेंडूफेचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये झालेला आपण पाहिला नाही। संपर्क फक्त चेंडू आणि यष्ट्यांचा झाला। यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि फलंदाज मनोज पाटील बाद झालेले आहेत। क्रमांक 3 साठी संकेत गोंधळे या खेळपट्टीवर आलेले आपण पाहू शकाल। गोलंदाज भावेश भोईर पुन्हा एकदा तयार झालेले आपण पाहू शकाल। पाहायचं स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संकेत गोंधळे। संकेतसाठीचा हा चेंडू आडव्या बॅटने समोरच्या दिशेने बेशेपमध्ये खेळत आहे। ही धाव पूर्ण असेल का? पाहता पाहता इकडे ही धाव पूर्ण झालेली आहे। अध्यक्ष चषक 2023 या स्पर्धेसाठी, त्याचबरोबर विशेषत्वाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा संघ गावदेवी दिवे या संघातील अक्षय मडवी अर्थात अवक्या यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। त्या म्हणजेच ऋतिक माळी अर्थात माणकोलीचा एक हार्ड हिटर फलंदाज, याच्या वतीने अक्षय मडवी
याला चांगल्या खेळीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम ऋतिक, तुझे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 8. भावेश, अक्षयसाठीचा हा चेंडू आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर उपस्थित आहेत. इथे क्षेत्ररक्षण थोड ढसा झालेला आहे, गचा झालेला आहे आणि अंतिमतः चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. हा चौकार. टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया कशा पद्धतीने फटका इथे ऑफर केला होता. खडे खडे खेळले होते, कोणतंही अधिकचं फुटवर्क दरम्यान नव्हतं. हँड आय कोऑर्डिनेशनचा चांगला वापर झाला. आडव्या बॅटने फटका सजवला, चेंडूला बॅटच्या मधोमध घेतलं आणि अपेक्षित स्थळी प्लेसमेंट चांगल्या पद्धतीने केलेली आहे फलंदाज अवक्याने. अवक्याचा आणखी एक वार आणि इथेही हा वज्रप्रहार षटकार. गेल्या एक गडी बाद झाला. बाद होणारा फलंदाज मनोज पाटील. टीम मीटिंग अवॉइड करावी लागेल. लगेचच क्रमांक 2 चा गोलंदाज तुम्हाला इथे निवडावा लागेल, त्याकडे चेंडू द्यावा लागेल. गेमचा रिदम लॉस करू नका. आयोजकांच्या वतीने वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगण्यासाठीच्या अनेक सूचना इथे आम्ही तुम्हाला पोहोचवलेल्या आहेत आणि म्हणून वेळेचं गांभीर्य बाळगणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्लीज कॉपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम इज मनी इटसेल्फ असं म्हणतात. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आपल्या समोर जी वेळ तिचं सुनियोजित व्यवस्थापन करणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं असतं आणि टाइम मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट फॅक्टर व्हाईल अचिव्हिंग सक्सेस असंही म्हटलं जातं. त्यामुळे वेळेचा कमीत कमी वापर किंवा वेळेचा सुनियोजित वापर, वेळेची बचत ह्या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवाव्या लागतील. पहिल्या षटकांती 18 धावा धावपलकावर जिकडे अक्षय मडवीला ऋतिक माळी यांच्या वतीने शुभेच्छा आल्या काय आणि मैदानाच्या आतमध्ये अवक्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपण पाहिलेले आहेत. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 1 चौकार 1 षटकार अवक्याने दरम्यान तिकडे दाखवलेला आहे. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज राजेश पवार सज्ज होत आहेत. पाहायचंय राजेश पवारला इथे पुनरागमन करावं लागेल, कारण या अगोदरच्या षटकामध्ये की जे मॅन्डेटरी पॉवर प्लेच होतं ज्यामध्ये फलंदाजाने पॉवरफुल फलंदाजी करत असताना 18 धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत. राजेश, संकेतसाठीचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. एसटी रक्षक आपण पाहिले ते एसट्यांच्या लगत होते आणि त्यामुळेच इथे फलंदाजाला कन्व्हिन्सिंग फुटवर्क वापरत असताना काही शंका मनामध्ये आल्या आणि खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने निश्चितच इथे केला. ज्यावेळेस तुम्ही एसटी रक्षक एसट्यांच्या जवळ अपॉइंट करत असता, ते करत असताना तुमच्याकडे प्रचंड किंवा कमालीची गुणवत्ता असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या गोलंदाजीमध्ये टप्प्याची अचूकता आणि नियंत्रण असणं गरजेचं आहे. हे जर तुम्हाला करता आलं नाही की मग तुमच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. याबे चेंडू पडला, आतल्या अंगाने वळला, मागचा दरवाजा उघडा ठेवल्यानंतर चोरी होते असं बऱ्याचदा आम्ही म्हणत असतो. इथे ज्या यष्ट्या पाहिल्या होत्या गोलंदाज राजेश पवारने त्या तिकडे वाकवल्या. चेंडू पडला आणि त्याचबरोबर लेग कटर खरं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राजेश पवारने इथे वापरला आणि फलंदाज अक्षय मडवी याच्या खेळीचा अंत. अक्षय क्लीन बोल्ड. खेळत असताना खूप काही गोष्टी खरं तर ते विचारात घेत असतात, परंतु लिव्हिंग टेक्निक सुद्धा तुमच्याकडे योग्य असणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त फटकेबाजी करणं इथे खेळपट्टीवर आल्यावर यापेक्षा लिव्हिंग टेक्निक सुद्धा तुमची चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. इथे मात्र पूर्णपणे खरं तर चकित झाला फलंदाज. त्याला असं वाटलं होतं चेंडू डाबी एसटी सोडून जाणार आहे आणि विनासायास काही न करता 1 धाव धावपलकावर जोडण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे, परंतु अंतिमतः चेंडूने त्याचं साध्य साधलं. गोलंदाज
अत्यंत दक्ष चतुर गोलंदाज आहे. त्यांनी चेंडूवर फिरकी दिली होती, चेंडू पडला आणि त्यानंतर वळलेला आपण पाहिला. वळण घेणारा चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला आणि त्याचबरोबर इथे त्रिफळा उद्ध्वस्त झाल्या. फलंदाज अवक्याच्या खेळीचा अंत झाला. सूरज भोईर क्रमांक 4 साठी खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. इन ॲट नंबर 4. सूरजसाठी ही खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. मैदानात आल्या आल्या इतका कठीण चेंडू इथे खेळण्यासाठी प्रस्तुत केलेला आहे सूरज भोईरला आणि तरी सुद्धा योग्य रीतीने खरं तर चांगल्या नियंत्रणामध्ये हा फटका सजवला गेलाय असं आपण म्हणूया. विशाल, खेळपट्टीवर तुम्ही येता आणि आल्याला तुम्हाला इतका कठीण गोलंदाज प्रश्न विचारतात आणि त्यासाठीही तुम्ही तयार राहता. त्यामुळे एक फलंदाज म्हणून तुमचं कौतुक करावं लागेल. चांगले खेळलेत इथे सूरज भोईर, कारण अशा पद्धतीचा चेंडू तुमच्या खेळीचा अंत निश्चितच करू शकतो. त्याचबरोबर तो जीव घेणा सिद्ध होऊ शकतो. परंतु तयार होते फलंदाज. 2 धावा मिळाल्या. एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर त्या आहे 21 अर्थात 21. इथेही खोलवर टप्प्याचा चेंडू. आणखी एकदा यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघत आहोत. ज्या पद्धतीने चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. यस, तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये अवेलेबल आहेत. त्यांच्या वतीने इथे हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एक्झॅक्ट व्हॉट हॅपन्ड ऑन द ग्राउंड, काय घडलंय नेमकं मैदानाच्या आतमध्ये हे तिसरे पंच तुम्हाला सांगतील. आणि फलंदाज क्लीन बोल्ड. फलंदाज बाद आहेत. तिसऱ्या पंचांनी खरं तर या सगळ्या गोष्टी पारखल्या, न्याहाळल्या, त्यानंतर हा डिसिजन इकडे दिलेला आहे. 21 ऑन दी बोर्ड. 21 धाबा धावपलकोर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. एका पाठोपाठ एक 3 फलंदाज बाद झाले. आपण आपल्या ऑनस्क्रीन पाहूया कशा पद्धतीने फलंदाज बाद झालेत. बघा, अगोदर एष्ट्यांच्या फार जवळ कमिट झाले होते आणि चेंडू मार्गस्थ होत असताना तिथे एष्ट्या वाकलेल्या आहेत. अगदी ऑफस्टंप आणि त्यावर असलेली जी बेल्स आहे ती डिसलॉच झालेली आहे. चांगली अचूकता मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. ही अचूकता टप्प्याची आहे, ही अचूकता दिशेची आहे आणि आतापर्यंतचे तिन्ही फलंदाज क्लीन बोल्डच्या रूपाने बाद झालेले आहेत. त्रिफळाचीत बाद झालेले आहेत. गोलंदाजी आग ओकणारी मैदानाच्या आतमध्ये होते. या अगोदर मी उल्लेख केला होता आजच्या दिवसामध्ये 60-65 सुद्धा धावा धावपलकावर निर्धारित 4 षटकांमध्ये झालेले आम्ही पाहिलेले आहेत. आणि दुपारचं सत्र म्हटलं की फलंदाजांसाठी कंडिशन्स ज्या असतात त्या त्यांच्या फेवरमध्ये असतात. जास्तीत जास्त धावा दुपारच्या सत्रामध्ये फलंदाज मिळवू शकतात. इथे फुललेंचा चेंडू आहे, स्लॉक केलेला आहे, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं होतं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या बेस केला जाईल. काय घडेल इथे? 2 धावा पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. मला असं वाटतं नवीन फलंदाज जतीन पाटील आलेले आहेत. तेवीस धाबा धावपलकोर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. हा नौका खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये जतीन, परंतु त्याच्या फलंदाजीत बऱ्याचदा आम्ही फार चांगला कमालीचा आत्मविश्वास पाहिलेला आहे. फुलटॉस चेंडू यावेळेस स्ट्रेच केलं स्वतःला, लीन फॉरवर्ड झाले, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले आणि या फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जतीनने प्रोड्यूस केला. 2 षटकं संपली. धावपलकोर धाबा आपण पाहिला तर त्या आहेत 24. या षटकामध्ये राजेश पवारने चांगली कामगिरी केली, कारण 2 महत्वाचे फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलं की सूरज भोईर बाद झाले होते आणि त्याचबरोबर फलंदाज अक्षय मडवी सुद्धा या षटकामध्ये गारद झालेले आपण पाहिले. स्पीडअप करायचंय, वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा आपल्याला बाळगावा लागेल. गेमचा रिदम लॉस करू नये असं बऱ्याचदा आम्ही म्हणत असतो. आणि क्रिकेट म्हटलं की त्याची दुसरी बाजू जर शिस्त असेल आणि वेळेच्या बाबतीत अनुशासन बाळगणारी असेल तर मात्र ते क्रिकेट पाहणं प्रत्येकासाठी आनंददायी असतं. त्याचबरोबर फार मोठी मेजबानी पर्वणी प्रेक्षक वर्गाला निश्चितच तिकडे मिळत असते. 2 षटकं संपलेले आहेत. एकूण धावा आपण पाहिल्या तर 24 आहेत. ही स्पर्धा तुमच्या आमच्यासाठी फार मोठी पर्वणीच आहे, कारण या स्पर्धेमध्ये या अगोदर अनाउन्समेंट केल्याप्रमाणे आता अॅन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. म्हणजे फक्त आणि फक्त एका कोणत्या स्पर्धेसाठी मर्यादित न राहता 2-3 स्पर्धेसाठी तुम्ही टार्गेट न करता वर्षभर पूर्ण सीझन मध्ये जर चांगले खेळले, तुमच्या खेळीमध्ये तुमच्या क्रिकेटमध्ये सातत्य तुम्ही जर बाळगलं तर मात्र फार मोठी मोठी बक्षिसं तुम्हाला मिळू शकतात. क्रमांक 3चं षटक घेऊन गोलंदाज इथे तयार झालेले आपण पाहू शकाल. तेजस भोईर
त्याचबरोबर संपूर्ण वर्षामध्ये आपण पाहिलं की बेस्ट टीम ऑफ द इयर सांघिक कामगिरी वर्षभर चांगला करणारा जो संघ आहे तो संघ, त्याचबरोबर बेस्ट बॉलर असेल, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, त्याचबरोबर जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीज मिळवणारा खेळाडू याच्यासाठी बायक ठेवली गेलेली आहे। आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा इथे 4 धामची इकडे टूर ठेवली गेलेली आहे। क्रिकेट आणि त्याचबरोबर तीर्थाटन अशा पद्धतीने याचं वर्णन आपल्याला करता येईल। इथे पूल करण्याचा प्रयत्न आहे, 2 स्टान्स चेंज केलेले आहेत। अगोदर उजव्या इष्टीच्या बाहेर कमिट झाले आणि रॅपिडली पुन्हा एकदा आपल्या प्रिव्हियस गार्डवर आले, त्यानंतर फटक्यामध्ये जे नियंत्रण हवं आहे ते निश्चितच खालावलं होतं। एका वेळेस तुम्ही 2 मानसिक कृती ज्यावेळेस करता किंवा शारीरिक कृती करता त्यावेळेस सगळ्यात अगोदर तुम्हाला मानसिकरित्या विचार करावा लागतो, त्यानंतर ती कृती अंमलात आणावी लागते। एकूण धावा आपण पाहिला तर त्या आहेत 25 आणि आमच्या बरोबर जॉईन झालेले तेजस जोबी। स्वागत आहे तेजस तुमचं। की फेक इथून सर आपल्याला निर्धाव पाहायला मिळते। तब्बल 3रं षटक प्रगतीपथावर चालू झालंय आणि आतापर्यंत फक्त 25 अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय, म्हणजे गोलंदाजी पॉवरफुल होती आहे। आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि तदनंतर द्वितीय षटकामध्ये 6 धावा झाल्यात आणि याही षटकामध्ये कुठेतरी मात्र धावा रोखतायत सर, कारण गरज आहे जर आपल्याला आव्हान कमी धावांचं पाहिजे असेल तर। अगदी बरोबर आहे। पहिल्या षटकामध्ये ज्या 18 आल्या त्यानंतर फक्त 6 खर्च झाल्या। हा गोलंदाज सुद्धा या अगोदरच्या गोलंदाजांनी केलेली कामगिरी अधिक चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन चाललेला आहे। यावेळेस फोर्स केलेला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत 38 सर्कलवर। इथे चेंडू अडवला, फेकी झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही खेळाडू एका एंडला। इथे एसटी रक्षक चुकतोय आणि अंतिमतः ह्या 2 धावा इथे नाट्यमय रीतीने पूर्ण झाल्या। काय म्हणाल तेजस? सर क्विकली ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही सातत्याने म्हणतो जर टेनिस क्रिकेट फास्ट झालाय ना, आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, थोडंसं तिथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली, गडबड इथे झाली आहे आणि त्याचा फायदा घेत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात। क्विकली ॲक्शन घेणं गरजेचं आहे, तुतू मेमे होता कामा नये आणि दर्शवलं गेलंय चांगले क्रिकेट। केवनी दिवे संघाचे 40+ अत्यंत गुणवंत खेळाडू परीक्षितजी गोंधळे यांच्या वतीने अध्यक्ष चषक, त्याचबरोबर त्यांच्या गावातील संघ अर्थात गावदेवी दिवे संघासाठी शुभेच्छा आलेले आहेत। वेलकम परीक्षितजी गोंधळे। पाहायचंय या अगोदर 2 धावा आलेले आहेत, नाट्यमय रीतीने आल्या। कधी कधी असंही क्रिकेट आपण बघत असतो। गोलंदाज तेजस भुईर तयार, अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या विरोधात जातोय, त्याच्या अंगलट येतोय। सातत्याने 2 ते 3 फटके या पद्धतीने खेळत असताना फलंदाजाला आपण पाहिलेला आहे। हा चेंडू निर्धाव, जबरदस्त गोलंदाजी, तेजस्वी गोलंदाजी तेजस करतो, इथून म्हणायला हरकत नाहीये सर। आपण पाहताय जय महाराष्ट्र धामणगाव संघ इथे मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आणि जय महाराष्ट्र आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांसाठी आपण सातत्याने म्हणतो, ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने कामी करताना पाहायला मिळतात। चांगली गोलंदाजी आहे। संकेत गोंधळेने निराश केलेले आहे। पाहायचं यानंतर धावपलकाची कोंडी त्याला फोडता येईल का, परंतु इथे या शेवटच्या चेंडूवर सुद्धा गोलंदाजाने त्यांचं कौशल्य दाखवलं। अचूकता किती आहे, उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवतात, कॉरिडॉर ऑफ अनसर्टन्टी मध्ये इथे चेंडू पिच करतायत, त्याचबरोबर चेंडूवरची लांबी अत्यंत चांगली ठेवतायत, चांगलं नियंत्रण दाखवलं। सुरुवात 18 धावांच्या पहिल्या षटकाने जरूर दिली असेल, परंतु त्यानंतर दोन्हीही गोलंदाजाने कंबर तोडलेली आहे गावदेवी दिवेची, कारण दोन्ही गोलंदाजांनी मिळून धावा खर्च केला। 2 षटकामध्ये 9 आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले। निश्चित रूपाने ते गरजेचं आहे सर। अगदी पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण तिथून मात्र होताना पाहिली, पण जे कमबॅक मिळवले या 2 षटकांमध्ये आणि विशेष म्हणजे सर धावा किती कमी द्या पण 2 महत्त्वाचे गडी बाद केलेत, हे कुठेतरी महत्त्वाचं ठरतं, कारण जर ते आत्ता असते तर कदाचित हे चित्र पाहायला मिळालं नसतं दिवे संघाचं। अगदी बरोबर आहे। दोन्ही फलंदाज की जे धाकड फलंदाज होते ते बाद झालेले आहेत, त्याचा परिणाम ह्या धावपलकावर निश्चितच जाणवत आहे। 27 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत, तरी सुद्धा हे जे धावपलक आपण पाहिलं ते 9च्या गतीने पुढे गेलेलं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये जे डॅमेज झालं होतं गोलंदाजांच्या वतीने त्याचा खरं तर फायदा अजूनही फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे धावपलकावर मिळालेला आहे। दिलासा आहे त्या गोष्टीचा असं म्हणूया, कारण 9.00 ची सरासरी आतापर्यंत 27 धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत। या षटकामध्ये मात्र आक्रमकता शोधावी लागेल, विशेषतः जतीन पाटीलला, कारण संकेत
गोंधळी याच्या खेळीची जर टाइमलाईन आपण पाहिली तर 6 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केलेले आहेत, 7 चेंडू फेस केलेत आणि 4 धावा धावपलकावर जोडलेले आहेत. असं म्हणतात तेजस की माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला फार महत्व आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही किती वेळ खेळला त्यापेक्षा कसे खेळला त्याला महत्व आहे. आणि अलीकडचं क्रिकेट हे बॅटिंग डॉमिनेटिंग क्रिकेट आहे. याच्यामध्ये तुमचा स्ट्राईक रेट किती मोठा आहे, किती चांगला आहे हे पाहिलं जातं. निश्चित रूपाने सर ते गरजेचं आहे आणि जतीनकडून आता अपेक्षा वाढायला सुरुवात होईल. स्ट्रोक चांगला आहे, उडवले गेले, दिली गेली आहे दिशा, होईल का सीमारेषा पलीकडे? यस, आपल्या खेळाडू कक्षाला दिली गेली असेल. आम्ही चेंडूला सरळ तकदील केलं गेलंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. खडे खडे षटकार इथे फलंदाज जतीन पाटीलचा आपण पाहिलेला आहे. खरं तर हा फलंदाज नौका फलंदाज आहे. मला असं वाटतं 11वी-12वीच्या वर्गामध्ये शिकत असावा आणि खडे खडे खेळले आहेत. फ्रंट फुटला असताना तुम्हाला पूल करता येणं हे खरं तर तुमच्याकडे अधिकचा वेळ असल्याचं लक्षण आहे आणि अधिकचा वेळ आहे, जास्त टाइम आहे या फलंदाजाकडे. एक्सटेन्शन ऑफ आर्म चांगल्या पद्धतीने आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं बॅटच्या मधोमध घेत आहेत, जजमेंट चांगलं राहिलेलं आहे, क्षेत्र निवडलं मिड विकेटच्या वरूनचं आणि तिथे अंतर मिळवलेलं आहे. या फलंदाजी पाहणं सुद्धा औत्सुक्याचं असेल तेजस. निश्चित रूपाने सर जतीन आपण पाहू शकताय फलंदाजी करण्याकरिता आता मात्र मिस करतायत आणि पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं विकेटचं पतन सर गोलंदाजांनी करून दाखवलं. ज्या खेळाडूकडून अपेक्षा आता वाढायला सुरुवात झाली होती त्या खऱ्या अर्थानं विकेट काढली आहे त्या फलंदाजाची. अगदी बरोबर आहे. या अगोदरचा चेंडू जो होता आखूट टप्प्याचा होता, त्यावर षटकार आला, त्यानंतर गोलंदाज लगेचच आपल्या मुख्य रंगामध्ये आले. त्याने खोलवर टप्प्याचा चेंडू दरम्यान तिकडे हाताळला. मला असं वाटतं हार्ड लेंथ होता आणि कॉरिडॉर ऑफ अनसर्टन्टी जिचं आपण वर्णन करतो, 5व्या ते 6व्या स्टंपवर चेंडू ठेवला होता. इथे आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जतीन पाटीलचा फसला. एज लागली, एसट्यांच्या मागे एसटी रक्षकांनी उर्वरित कामगिरी चांगल्या पद्धतीने केली. फलंदाज जतीन बाद झालेत. पहिल्या चेंडूवर 6 आलेले आहेत, अजूनही 4 चेंडू आहेत. एकूण धावा आतापर्यंत 33 आहेत. काय म्हणाल तेजस, कितीपर्यंत हा डाव जाऊन थांबू शकतो? सर एकंदरीत 4 षटकांचा विचार जर का केला आणि फायटिंग स्कोर जर करायचा असेल तर 40+ धावसंख्या जाणं खूप गरजेचं आहे. पण इथे मात्र आपण पाहू शकताय अंतिम षटकाला प्रारंभ झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार लागतो, तदनंतर विकेट येतं आणि यस पोहोचवते तुमच्यापर्यंत गोलंदाज सह्या. नेक्स्ट बॉल, स्ट्रोक चांगला आहे. यावेळेस पुन्हा एकदा देत आहेत दिशा, होईल का झेल की विकेट जाईल सीमारेषा पलीकडे? तिथे मात्र झेल. सर इथे ताकद थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि निश्चित रूपाने मी म्हणतो सर की जय महाराष्ट्र धामणगाव संघ इतकी जबरदस्त गोलंदाजी आहे की जे मेन खेळाडू आहेत ना त्यांना बाहेर काढतायत. ज्या पद्धतीने आपण म्हटलं पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि तदनंतर पुढची 2 षटकं बघितली तर फक्त तिथे 9 धावा द्यायला गेल्यात आणि 2 मोठ्या गड्यांना बाद केलाय. याही षटकामध्ये तेच चित्र पाहायला मिळतं. भलेही जतीनने षटकार ठोकला असला तरी मात्र पुढच्या चेंडूवर त्याला बाद व्हावं लागलं. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला टार्गेट सेट करण्याचा विचार करावा लागेल. किती टार्गेट इथे सेफ असू शकतं ॲज पर दी सिच्युएशन. क्रिकेट हा काही परिस्थितीजन्य आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर असते त्या पद्धतीने तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजेत आणि इथे ठरवलं पाहिजे. कारण नव्याने आलेला प्रत्येक फलंदाज षटकार तिथे पेश करेलच असं नाही. कदाचित त्याला स्वतःसाठी थोडा वेळ द्यावा लागेल. परंतु तुमच्याकडे आता 3 चेंडू शिल्लक आहेत, 33 धावा धावपाल कराव्या आहेत. अशा वेळेस तुम्ही आक्रमकतेकडे वळणार की मला असं वाटतं 36, 37, 38 पर्यंत धावपलक घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. फलंदाजांचा अप्रोच, बॅटिंग अप्रोच पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. निश्चित रूपानं यस गोलंदाज सह्यान. नेक्स्ट बॉल, हो याही वेळेला मिस करतायत फलंदाजांकडून. वाईट अपील सर आपल्याला पाहायला मिळालं पण पंच आमची ते तटस्थ आहेत. निर्धाव फेक पाहायला मिळते. गोलंदाजी पॉवरफुल आहे गोलंदाजी. उदय भोईरचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर त्याच्या विरोधात षटकार आला होता न डगमगता. इथे त्यानंतर त्याने 2 फलंदाजांना बाद केलं, विशेषतः जतीनला बाद केलं. त्यानंतर फलंदाज सागर भोईर बाद झाले आणि त्यानंतरही एक निर्धाव चेंडू दरम्यान तिकडे उदय भोईरने फेकलेला आहे. उदय पुन्हा एकदा तयार असतील. इथे पायांमध्ये चेंडू होता, स्लॉक केलेल्या पायचे लोअर बॅकलिपने खेळलेत. इकडे क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला या फलंदाजाला यायचं आहे आणि त्यामुळेच त्यांचे जे पार्टनर आहेत मैदानाच्या आतमध्ये संकेत गोंधळे याला मात्र इथे खेळाडू कक्षामध्ये जावं लागेल. संकेत यावेळेस धावबाद. सर कदाचित प्रेशर असू शकतं त्यामुळे हे निर्णय घेतायत की काय आणि वन्स अगेन रनआउटची विकेट येते मात्र मिळते. त्यांनाही माहिती आहे सर की अगदी 40+ धावसंख्या जाणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत जर बघितले 6 गाड्यांच्या मोबाईलला धावसंख्या 34 या अंकावर धावफलक आहे.
बघा आपण या वर्षी झालेला वर्ल्ड कप बघितला जिकडे भारताने 10ही सामने जिंकले होते. 11व्या सामन्यामध्ये माझं असं व्यक्तिगत मत आहे, भारताने जर 280-90चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवलं असतं तर कदाचित तिथपर्यंत डाव गेला असता. भारताने विचार केला की 350 धावा आपल्याला बनवायचे आहेत, अति आक्रमक झाले आणि तिथे त्यांचा डावाचा कोलॅप्स झाला. इथे पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 3, चौथ्या षटकाची सुरुवात षटकाराने झाली होती आणि त्यावेळेस 40 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं होतं असं मला वाटतं. इथेही एज लागली, आणखी एक फलंदाज बाद झाला आणि मैदानामध्ये आलेला प्रत्येक फलंदाज षटकार चौकारासाठी गेला. अति आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि तीच अति आक्रमकता गावदेवी दिवे फलंदाजांना भोवली असं आपण म्हणूया. जे धावफलक 40 पर्यंत सहजगत्या पोहोचू शकलं असतं जर रक्षात्मक रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळले असते, परंतु इथे अटॅकिंग क्रिकेट खेळता खेळता 34 धावांवर हा डाव येऊन ठेपलेला आहे. 35 धावांचं आव्हान असेल जय महाराष्ट्र धामणगाव संघासमोर. येस सर, थोडस मी म्हटलं ना की 4 षटकांचा विचार करता 40+ धावा संख्या जाणं गरजेचं आहे आणि निश्चित रूपाने ती झालेली नाहीये, पण ही मॅच ही बघण्यासारखी होईल. कारण जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते या टेनिस क्रिकेटमध्ये ती सर्वाधिक टफ होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि येतील दोघे येतील ना. 35 धावा धावपलकोर जोडायचे दुसऱ्या सत्रामध्ये या 35 धावा डिफेंड केल्या जातील की इथे फलंदाजी चांगली राहील जय महाराष्ट्र धामणगाव संघाची. काय घडेल काय बिघडेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये तयार झालेले आहेत 2 मातब्बर दिग्गज समालोचक राहुलजी भोईर आणि त्यांच्याबरोबर विशालजी पाटील. या दोन्ही समालोचकांचं समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. थँक्यू सो मच सुनीलजी शेळके सर, थँक्यू सो मच तेजस धोबी. भरपूर चांगलं समालोचन आमचे 2 दिग्गज समालोचक यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. टॉस देखील आपण करणार आहोत आणि टॉस इन बिटवीन केला जाईल. विनार विपक्ष निंबवलीची बॅटल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पोहोचा लगेच आणि तेजस धोबी सज्ज असतील टॉस बॉक्समध्ये. ही स्थिती मात्र आवाज विनार संघाचे कॅप्टन आमच्या समोर जॉईन झालेत. मी विनंती करतोय निंबोली टीम कॅप्टन क्षणाचाही विलंब न करता नाणेफेक करण्याकरिता नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. आपण पाहाल ना तोपर्यंत पोहोचली पण नाण्याच्या 2 बाजू आपण पाहूयात. अर्थातच टायगर आपल्या तरुणांच्या पाठी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व सुजीजी पाटील साहेब, तात्या शेठ. आणि नाण्याची दुसरी बाजू असेल अर्थातच जॉय कुमार अँड कंपनी. या नाण्याच्या 2 बाजू आहेत. पाहूयात नाण्याची एक बाजू कोणाच्या बाजूनी राहते हे पाहण्यासारखं आहे. चला निंबोली टीम कॅप्टन क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित यायचंय. आवाज बिनार संघ आणि अर्थातच आवाज कोणाचा हे आपल्याला या अध्यक्ष चषकामध्ये पाहायला मिळेल. उद्याचा दिवस खऱ्या अर्थानं अनेक क्रिकेट प्रेमींसाठी आणि भिवंडीकरांसाठी खूप महत्त्वाचा, कारण अध्यक्ष चषक फ्री एंट्री टुर्नामेंटची फायनल मॅच किंवा फायनल्स डे उद्या आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. आणि निश्चित रूपानं खोड मात्र या अध्यक्ष चषक 2023-24 वर आपलं नाव कोरेल. 365 दिवस हे पाहण्यासारखं आहे. निंबोली टीम कॅप्टन आम्ही सातत्याने पुकार देतोय आपणास की आपण यायचं आहे. तोपर्यंत आपण मॅचच्या दिशेने जाऊयात. तिथे कॉमेंटरी बॉक्समध्ये सज्ज तर असतीलच आमचे राहुल भोईर सर असतील, त्यांच्या समवेत विशाल सर असतील. दोन्ही हे दिग्गज आणि एक चांगले समालोचक तुमच्या समोर जॉईन होताना पाहायला मिळतील. चलो निंबोली टीम कॅप्टन त्वरित या. आदरणीय राखीजी पाटील साहेबांच्या शुभास्ते सामन्याची नाणेफेक केली जाईल. नाण्याच्या 2 बाजू अध्यक्ष चषक आणि जॉय कुमार अँड कंपनी. कॉलिंग कोण देतं? आवाज बिनार संघ आणि आवाज त्यांच्याकडूनच येणारे
अध्यक्ष चषक असं कॉल आले आणि जॉय कुमार कंपनी मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक विन झाला इथे मात्र निंबवली संघ सर्वात आधी पहिला विजय नाणेफेकच्या स्वरूपात तर मिळवलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण 4 षटकांचं हे सत्र आहे आणि किती धावांच्या रोखण्याचा प्रयत्न असेल? 25 ते 30च्या आतमध्ये. निश्चित रूपानं आपण निश्चित रूपानं आपण अनेक सारे टुर्नामेंट पण खेळत आहे, पण या अध्यक्ष चषकामध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट खेळताना कसं वाटतं? चांगलं वाटतंय आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. जास्ती वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक. तदनंतर तो आवाज भिनार संघाच्या दिशेनं. जर का नाणेफेक आपण विन झाला असता तर कोणता निर्णय स्वीकारला असता? आम्ही देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. मनाविरुद्ध निर्णय आलाय. फलंदाजी वाटेला आली आहे. किती धावांपर्यंत मजल मारल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असो. धन्यवाद. जास्ती वेळ घेणार नाही कारण सामना मैदानात ऑन आहे. नाणेफेक कक्षातून न्यूज येते की अर्थातच नाणेफेक विन झाला आहे. अर्थातच निंबवली संघ आणि निर्णय स्वीकारलाय क्षेत्ररक्षणाचा. आमंत्रित केलाय भिनार संघाला फलंदाजी करण्याकरिता. बघूयात नेक्स्ट मॅच मध्ये काय होतं. त्याआधी मैदानात सामना ऑन आहे. आम्ही तुर्तास थांबतोय. तुम्ही नका थांबू. पाहत राहा, ऐकत राहा अध्यक्ष चषक 2023-24 चा थरार. थँक्यू सो मच तेजस. माझ्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे अध्यक्ष चषक 2023-24 भव्य दिव्य पर्वामध्ये. सन्माननीय विद्यमान अध्यक्ष सुजित ताताशेठ पाटील साहेबांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन फुलर लेंथ होता. बॅटची कडा देखील दरम्यान लागली. सिंगल देखील इथं कंप्लीट केली गेली आणि लक्ष जे सेट केलं गेलं पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं 34 बनवल्या गेल्या 35चा टार्गेट. आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी क्रम आहे टीम दिवेचा, आपण नक्कीच अपेक्षा करू शकतो की गोलंदाजीमध्ये ते कमबॅक करू शकतात. कारण जयतुरे नो डाऊट फार कमी वेळामध्ये अगदी फार मोठं नाव त्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कमावलं. टी व्ही स्क्रीनवरती जो चेहरा सध्याच्या घडीला तुम्ही पाहतायत सन्माननीय राकेशदादा पाटील साहेब, अफाट मेहनत. दिनेश दादांचा देखील उल्लेख मी करेन. त्यानंतर नंदनदादा पाटील त्यांचा देखील आपण उल्लेख करूया. आणि सातत्याने निलमजी नाईक साहेब त्यांची देखील मेहनत या स्पर्धेमागे आणि मार्गदर्शन ज्यांचं मला नेहमीच लाभलं असे विद्यमान अध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सुजित ताताशेठ पाटील साहेब. आणि सध्याच्या घडीला जो सामना रंगला आहे ना, दिवे संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाही आहे. या 35 धाब्यांवरती देखील लढाईची तयारी हा संघ नक्कीच दाखवेल. एक सिंगल रन कंप्लीट केली जाईल. धावफलक 2 वरती. समालोचन कक्षामध्ये आमच्या समेत तेजस जोडले गेलेत. तेजस, नक्कीच एक गोष्ट विचारन, जी परिस्थिती आहे 35 डिफेंड करण्यासाठी तुझ्या मते काय वाटतं, काय करायला हवं? निश्चित रूपानं सर मी आधी वाकीत केलं होतं की या टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच होती ती टफ होताना पाहायला मिळते. आणि अर्थात जयचा उल्लेख आपण करताय की एक पॉवरफुल गोलंदाज आहे आणि निश्चित रूपानं दर्शवतोय कारण आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च करून दिले गेलेत. मग मी जय महाराष्ट्र धामणगाव संघाला एकच म्हणीन, जर तुम्हाला आव्हाने पार करायचं आहे, ज्या पद्धतीने पॉवरफुल गोलंदाजी केली त्या पद्धतीने पॉवरफुल फलंदाजी ही तुम्हाला करावी लागेल. अगदी बरोबर उल्लेख केला. पॉवरफुल बॅटिंग देखील करावी लागणार आहे कारण गोलंदाजी क्रमामध्ये जयचा तर मी उल्लेख केलाच, बट स्पीड गन सूरज भोईरला आपण विसरू शकत नाही आहे. गती फार आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. तो देखील येणाऱ्या षटकांमध्ये आपल्याला नक्कीच गोलंदाजी करताना दिसेल. सागर भोईरचा अनुभव देखील गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे जो 35चा चेज आहे ना तेजस, तो फार इंटरेस्टिंग होणार आहे. निश्चित रूपानं कारण गावदेवी दिवे संघाची आपण नाण्याची एक बाजू बघितली आहे, पण एक बाजू अजूनही या इनिंगमध्ये बघण्यासारखी आहे. यात काय होईल, गोलंदाजीमध्ये कमाल करेल का, हे कुठेतरी पाहण्यासारखं आहे. आडव्या बाटने फटका खेळलाय. बॉल हवेमध्ये, फिल्डर उपस्थित आणि मिस्टेक होणार नाही. याची सुरुवात हवी होती ना पहिल्या षटकामध्ये, अर्ली विकेट आणि ती विकेट काढली जयतुरेने. पहिला धक्का टीम धामणगावला फलंदाज बाद. निश्चित रूपानं जय महाराष्ट्र धामणगाव संघाचाही याच पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 18 धावा जरी कन्वर्ट केल्या गेल्या होत्या, पण दुसऱ्या षटकामध्ये महत्त्वाच्या 2 गड्यांना त्यांनी ही बाजूला सारलं होतं. पण कुठेतरी सुरुवात दिवे संघाची जर का बघितली तर अगदी पहिल्या षटकापासून त्यांनी सुरुवात केली आहे महत्त्वाचे विकेट तंबूच्या आसऱ्याला पाठवायला. येस, पहिली सफलता मिळाली आणि एक प्राइज अनाऊन्स करायचं बाकी राहिलं होतं. सन्माननीय दिगंबरजी पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून जे टीम ओनर आहेत धामणगावचे, त्यांच्या माध्यमातून जे 4 गोलंदाज होते, भावेश भोईर, राजेश पवार, तेजस भोईर आणि उदय भोईर, यांच्यासाठी 500चं कॅश प्राइज प्रत्येकी गोलंदाजाला दिले जाणार आहे. कारण गोलंदाजी फार चांगली तेजस फर्स्ट इनिंगमध्ये पाहायला मिळाली होती आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरतीच फक्त 34 बनल्या. निश्चित रूपानं सर एक चांगली गोलंदाजी जय महाराष्ट्र धामणगाव संघाची आपल्याला पाहायला मिळाली आणि पारितोषिकही लागलं गेलं. मग पारितोषिक लावलं गेल्यानंतर त्याची रक्कम महत्त्वाची नसते, जे लावतात ते खूप महत्त्वाचं असतं. कारण आर्थिक स्वरूपात पाठबळ देणे व्यक्तिमत्व
खूप कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि ते एक व्यक्तिमत्व इथे आपण पाहिलं ज्यांच्याकडून. धन्यवाद. आपलंही असेल. ओटू मॅच जाऊयात. चेंडू संपलेत 5 धावसंख्या, एक गड्याच्या मोबदल्यात 2. हे अगदी बरोबर उल्लेख केला. आडव्या बाटने खेळायचं होतं. बॉल अबेमध्ये बट खाली क्षेत्र गॅपमध्ये बॉल. फिल्डर देखील आपण जर बघितलं गेलं ना तर वेगाने पोहोचले होते, बट त्यांचे देखील प्रयत्न आता कमी पडतील. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेशर रिलीज करणारा हा स्ट्रोक 4. सर स्ट्रोक हा येणं गरजेचंच होतं, कारण जर आला नसता तर कदाचित 3 किंवा 4 धावांपर्यंत हे धावफलक आपल्याला पाहायला मिळालं असतं. प्रयत्न चांगले होते, याही क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते. चौकार कन्वर्ट होईल. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यात 6 या अंकावर. 4 धावा येणं का गरजेचं होतं? बिकॉज पहिल्या 5 चेंडूमध्ये आपण बघितलं फक्त 2च आल्या होत्या. बघा टीम दिव्या आपल्याकडे वेल अजिबात नाही आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या, पण टायमर देखील सेट आहे. कारण यानंतर देखील भरपूर सारा मॅचेस पेंडिंग आहेत. अक्षय दादा लक्ष असू द्या, फिल्डिंग लावून घ्या, सामन्याला सुरुवात करा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय मित्रांनो, कारण आपण मी आधीही म्हटलं की निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण हे सामने खेळवतोय आणि प्लस त्यामध्ये थंडीचे दिवस. मग मित्रांनो सूर्यदेवता ही आपलं काम आटपून आपली लवकर रजा घेतो. त्यामुळे विनंती असेल की थोडंसं घाई आपल्याला जरुरीतून करावी लागेल. षटक क्रमांक पहिलं संपलं. धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यात 6, म्हणजे विजयाकरिता अजूनही आवश्यकता असेल ती म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 29 धावांची आवश्यकता अजूनही भासेल. येस 29 अजून देखील बनवायचे आहे. दुसरं षटक दरम्यान आता विश्वास कोणावरती दाखवला जाईल? दुसऱ्या षटकामध्ये ज्याप्रमाणे चित्र पाहायला मिळतात, मेघनाथ गोंदले दरम्यान तयार होतं. एक यंग प्रतिभाशाली गोलंदाज, टॅलेंट भरपूर आहे, बट त्या अनुषंगाने आता गोलंदाजी देखील तितकीच चांगली करावी लागणार आहे. बघा अक्षय मडवी, आम्ही वारंवार सूचना तुम्हाला देतो बिकॉज मॅचेस भरपूर साऱ्या बाकी आहेत. थोडं फास्ट केला, कारण फार वेळ खर्च होतो या मॅचसाठी. विनंती असेल फास्ट केला. आणि बघा जे रूल्स आहेत, 20 मिनिटं 4 षटकासाठी असतील आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायची आहेत. अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. नियम सर्वांसाठी समान आहेत, सो प्लीज फास्ट केला. 18 मध्ये 29 धावांची आवश्यकता. मेघू गोंदले दरम्यान तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. फील्ड प्लेसमेंटचा विचार जर आपण केला तर पॉइंट आहे, थर्ड मॅन फाईन लेग प्रमाणे कव्हरला देखील एक फिल्डर, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्यानंतर ऑन साईडला आपण जर बघितलं डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू मेघनाथ आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर नितीनसाठी हा बॉल अडब्या बाटे लॉफ्ट केला. बॉल अबेमध्ये फिल्डर उपस्थित आहेत, फक्त प्रेक्षक बनून राहतील. अगदी अप्पानांना खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा धमाका. बिग हिट, सिक्सर. अंतिम चेंडूवर ज्या पद्धतीने आपण म्हटलं पहिल्या षटकाची की प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक आलाय, पण यावेळेस सर पहिल्याच चेंडूवर सुरुवात केली आहे जय महाराष्ट्र दामणगावच्या या फलंदाजांना. अतिशय चांगला फटका. बघा एखाद्या गोलंदाजावरती जर प्रेशर बनवायचं आहे तर पहिल्या बॉलवरती आक्रमण करणं गरजेचं. येस, कारण सर आम्ही सातत्याने म्हणतो की पहिला वार हा लाख मोलाचा असतो आणि ते दर्शवलं गेलं या पहिल्या चेंडूवर. फटका देखील चांगला होता, कारण प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक पाहायला मिळाला. धावफलक 12 वरती. प्रेशर आता पूर्णपणे गोलंदाजावरती आहे. इथनं जर कमबॅक करायचं आहे तर विकेट काढावे लागतील, इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. आणि स्पेशली बघा डॉट बॉल पर्सेंटेज जेव्हा वाढवला जाईल ना तेव्हा विकेट येण्याची शक्यता देखील निर्माण होईल. शफल झाले होते, स्वीपचा हा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आता दरम्यान पाठलाग करतात, पोहोचलेत फिल्डर. तोपर्यंत दरम्यान या बॉलवरती रन्स फक्त एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगल हेही खूप गरजेचं आहे सर. जेव्हा आपण सिंगल डबलला महत्त्व देऊ त्याच्याने चांगल्या पद्धतीनं स्कोर बोर्ड वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेही कुठेतरी दर्शवत आहेत, कारण रोज दिवाळी नसते, प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं. सिंगल डबललाही महत्त्व दिलं पाहिजे आणि ते इथून दर्शवत आहेत फलंदाज. नेक्स्ट बॉल आपण पाहताय. ओ हो खेळण्याला पसंती, ओळखलं वाईट जाऊ शकतो, एक धाव मिळते मग खेळायचंच कशाला, हे कुठेतरी पाहायला मिळालं आणि एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोचते 14. बघा सिंगल डबलचं महत्त्व काय, कारण क्रिकेटच्या पतलावरती परिस्थितीनुसार खेळ करणं देखील गरजेचं असतं. तेजस, परिस्थिती ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे जर ॲज अ प्लेअर तुम्ही खेळाल ना तर रिझल्ट नेहमीच तुम्हाला चांगला मिळेल. क्रॉस द लाईन खेळायचा होता. काऊ कॉर्नरला फिल्डर आता पोहोचतायत, एक सिंगल इथनं घेतली जाईल. या मॅचमध्ये बघा मी म्हणेन 35च्या चेजमध्ये ओव्हरथ्रो देखील झाला आहे. आणखीन एक रन इथनं आता कंप्लीट होईल का? अपील देखील इथनं केली जात आहे रनआउटसाठी
आणि अंपायर सिग्नल येतोय. थर्ड अंपायरची मागणी, सॉफ्ट सिग्नल आहे, आउट. रिस्की रन. निश्चित रूपानं प्रिन्स मूवीज आमचे टेलिकास्टिंग क्वालिटी इथे मात्र सर दर्शवत आहेत. सॉफ्ट सिग्नल पैसांनी पोहोचवलाय, पण पाहणी केली जाईल. प्रत्येक गोष्टीची व्यवस्था इथून केली आहे, कुठल्याही गोष्टीची कमी वाचणार नाही आहे. तब्बल 5 कॅमेरे ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात. अध्यक्ष चषक 2023-24 हा थरार आपण इथून मात्र अनुभवत आहे. आणि पहा, प्रत्येक गोष्टीची पूर्तता इथून मात्र केली जाते. आणि यस, पंचांचा निर्णय इथे मात्र रिव्ह्यू घेतल्यानंतर आमच्या पोहोचवला जातोय. फलंदाज बाद असणार आहे. फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल तंबूच्या. असं निराशा होताना दिसतीये सर फलंदाजाची. हेच तर असतं ना तेजस, की ओव्हरथ्रो वरती कधीच धावू नका असं का म्हटलं जातं. कारण तेच घडलं. ओव्हरथ्रो जसा झाला, रन घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज फसले. आणि ही जी मिस्टेक आहे ना, ती आता किती माग ठरेल. कारण बघा, चांगल्या पद्धतीने फलंदाज बॅटिंग करत होते. अर्थातच ज्यांच्या बॅटमधनं आपण एक षटकार देखील बघितला होता. नितीन पाटीलची विकेट 1 रनसाठी सॅक्रिफाईस करणं, हा निर्णय जो राहिला ना, आता तो किती माग ठरेल तेजस. कारण जर नितीन खेळून गेला असता तर 35 चेज होण्याची शक्यता अफाट होती. गरजेचं होतं, आपली विकेट टिकवणं खूप गरजेचं होतं. वैयक्तिक जर का आपण बघितलं तर धावा कन्वर्ट केल्या गेल्यात त्यांनी. निश्चित रूपानं त्या म्हणजे नितीन 8 आणि त्याही अगदी कमी चेंडूमध्ये. ज्या पद्धतीनं शेळके सर कॉमेंट्रीला असताना म्हटले की तुम्ही किती वेळ मैदानामध्ये थांबलं हे महत्त्वाचं नसतं, किती चेंडू कमी ठेवून आपण जर रन केलेत हे महत्त्वाचं असतं. ते नितीनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडू खेळला आणि 8 धावा त्यांनी ते मात्र कव्हर केल्यात. ही विकेट टिकून ठेवणं खूप गरजेचं होतं. पण नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला श्रीनाथ इथे येताना मात्र पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 श्रीनाथ पाटील दरम्यान फलंदाजी करण्यासाठी आलेत. त्यांच्या साथीने आता आपल्याला फलंदाज आयुष भोईर देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ज्या आयुषच्या बॅटमध्ये एक चौकार देखील आला. पुढचा बॉल अडबा बाटने फटका केला. स्वतः गॅप भरपूर मोठा आहे, कारण लॉंगॉनला फिल्डर नव्हता. काऊ कॉर्नरचे फिल्डर अगदी वेगाने पोहोचले तोपर्यंत इथनं रन्स या पूर्ण केल्या जातील 2. आणि या षटकामध्ये जर आपण विचार केला तर विशालजी खेळ बाकी असेल, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलक या 2 धाब्यांच्या मदतीनं 17 वरती. निश्चित रूपाने सर जसे धावा कन्वर्ट होत आहेत, षटकार कन्वर्ट होत आहेत, तसं एक चांगला क्राऊड जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा एक आवाजही आपल्याला पाहायला मिळतोय. ते का आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. नेक्स्ट बॉल आपण पाहू शकताय. सिंगल तर मिळते इथून आणि एकच धाव. क्राऊड सर इथे मात्र निर्माण आवाज देतोय सर, हे खूप गरजेचं आहे. एक वेगळी स्पिरिट निर्माण करतात हेही या क्रिकेटमध्ये. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपले सपोर्टर्स असतील ना, तर आपण त्याच आत्मविश्वासाने चांगला खेळ करतो. स्कोर कार्ड 18 वरती आहे. आणि या मॅचमध्ये जे समीकरण उरलंय 13 चेंडू आणि आवश्यकता असेल 17 धाब्यांची. अजून देखील बघा, सामना मी म्हणेन अजून देखील 50-50, बिकॉज गोलंदाजीमध्ये अजून देखील सूरज भोईरचं येणं बाकी आहे, सागर भोईरचं येणं बाकी आहे. पुढचा बॉल शफल होऊन फटका केला. स्वतः बॉल दरम्यान स्वतः गोलंदाज मेघनाथ पाठलाग करतोय. दुसऱ्या धाब्यासाठी देखील परतल्यात. रनआउटची संधी. फर्स्ट रिॲक्शन मध्ये कदाचित जर बेल्स उडवल्या असत्या तर इझिली रनआउट असता, बट आपण बघितलं फर्स्ट मिस केलं, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये बेल्स उडवला. आणि अशा प्रकारे दरम्यान 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल जाऊन पोहोचला 20 वरती आणि येणारे 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 15 धावा. 12 चेंडू आणि 15 धावांचा आव्हान विजयाकरिता अजूनही बाकी राहतं. आपण पाहताय, मी म्हटलं लो स्कोरिंग मॅच सातत्याने टफ होताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले त्या टेनिस क्रिकेट विश्व जगतामध्ये. आणि तेच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्पेशली भिवंडी टेनिस क्रिकेट मी सातत्याने उल्लेख करतो की अनेक महान खेळाडू या भिवंडी टेनिस क्रिकेटने दिले, अनेक तारे सितारे दिले, अनेक दर्जा क्रिकेट दाखवलं. आणि स्पेशली जे आपले अध्यक्ष आहेत अर्थातच येस, बघा मी ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो रिप्ले आपल्या अगदी समोर आहे. जसा विकेट किपरने बॉल कलेक्ट केला, फर्स्ट रिॲक्शन आपण बघितलं, जर त्याचमध्ये बेल्स उडवल्या असत्या तर इझिली रनआउट होता. चला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. फार वेळ खर्च होतोय. राहुलजी भोईर सर देखील आमच्या समेत आता जोडले गेले. 2 षटकांमध्ये राहुलजी 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच आपण बघतो जवळ आहे. विकेट्स घेतल्या तर मॅच बनवू शकते. आणि जे महाराष्ट्र धामणगाव टीमचा जर विचार केला तर बॅटिंग त्यांची प्रमुख ताकद आहे. नितीन जरी बाद झाला, सतीश माने देखील बाद झालेला आहे. 8 धावांचा उद्यान दिला नितीननं, सतीशनं बनवल्या
त्यांनी जास्त काय चांगला योगदान दिलं नव्हतं, त्यानं एकच धाव बनवली. आयुष आणि मैदानाच्या आतमध्ये श्रीनाथ पाटील खेळतोय आणि आपण इक्वेशन बघितलं तर 12 बॉलमध्ये फक्त 15ची गरज आहे. विकेट्स घेतला तर सामना बनू शकेल गावदेवी दिवेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या बाजूने कौल लागू शकेल. अन्यथा जर हे 2 खेळाडू खेळले जय महाराष्ट्र दामणगावचे तर मॅचचं रिझल्ट आपल्या बाजूने लावू शकतात, तेवढी ताकद या फलंदाजामध्ये, हे देखील विसरून जमणार आहे. सूरज भोईर अष्टपैलू खेळाडू जरूर आहे, त्याच्याकडनं देखील अपेक्षा असेल या मॅचमध्ये त्याने विकेट घेतला तर सामना बनू शकतो. चला वेळ कमी घ्यावं प्लीज, सहकार्य करायचंय. बराचसा वेळ कर्षित झालेला आणि आजचा शेड्यूल जो आहे तो देखील बाकी आहे, तो आम्हाला कव्हर करायचा आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. वेळात सामना होणं किंवा सामने होणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे, या देखील आपण गोष्टीची नोंद घ्यावी. यापुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आवाज बिनानं टॉस जिंकेल, त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळणारे निंबोलीने टॉस जिंकला, माफ करा, क्षमा असो. निंबोली आणि बिनारमध्ये त्यांच्यामधून जो संघ जिंकेल तो विलासमोती रहानालशी खेळ आणि त्याच्यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आपल्याला सुनादेवी टेमघरच्या अगेन्स्ट टेंबोली इन ऍक्शन मध्ये जय हनुमान. बराचसा कर्षित झालेला या मॅचसाठी सहकार्य करावं. सूरज ओ द विकेट ना, फटका सुंदर आहे डीप मध्ये, फिल्डर त्यांचा प्रयत्न देखील तेवढाच चांगला. असं वाटली की हा चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर करेल. सुंदर फिल्डिंग तिकडे पाहायला मिळेल. जयतुरीची महत्वाची विकेट ती मिळवलेली आहे सूरजनं. धक्का लागत असताना यावेळेचा तिसरा जय महाराष्ट्र दामणगावला. आणि विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे ना की 12 मध्ये 15 हवे आहेत. कदाचित मैदानाच्या आतमध्ये टिकणं देखील तितकंसं गरजेचं होतं, पण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नांमध्ये हा फलंदाज दरम्यान बाद झालेत. चला विनंती असेल टीम दिवे, भरपूर साऱ्या मीटिंग आता होतात, प्लीज विनंती असेल, वेळ नाही अक्षय मडवी, सातत्याने आम्ही सूचना देतो. यानंतर देखील भरपूर साऱ्या मॅचेस पेंडिंग आहेत, आयोजक देखील सूचना देतात. सो प्लीज विनंती असेल सहकार्य असू द्या, फिल्डिंग लावून घ्या. आता समीकरण या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर 11 चेंडूमध्ये आता 15 धाबींची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश भोईर. राहुल सर, आपण जर विचार केला तर या मॅचच्या दृष्टिकोनातून कुठे ना कुठे येणारे जे 5 चेंडू आहेत ना ते फार महत्वाचे आहेत, कारण एक वेगवान गोलंदाज सूरज भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. नवीन बॅटर भावेश आले. भावेश भोईर, सूरजनं घेतलेली विकेट. या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल तो प्रयत्न. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. नॉकआउट ऑन साइडला पूल केला डीप मध्ये, तिकडे फिल्डर आहे त्यांच्याकडनं चूक झालेली आहे. चेंडू पर्यंत अगोदर पोहोचणं गरजेचं होतं. चेंडू एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय आणि पहिला बॉल खेळत असताना भावेशच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. त्या मिसफिल्डचा बेनिफिट फलंदाजांना मिळाला. या चरणावरती बघा राहुल सर, या छोट्या छोट्या मिस्टेक्स देखील ना पराभवाच्या दिशेने आता घेऊन चाललेले आहेत दिवे संघाला. हा चेंडू पर्यंत कदाचित पोहोचले असते तर चेंडू तो कव्हर झाला असता. मात्र जर आणि तरला जास्त काय मुळी सरा नाही क्रिकेटमध्ये. ओ द विकेट ना. नेक्स्ट बॉल पुन्हा ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग आहे डीप मध्ये. जयतुरे चांगली फिल्डिंग करत असताना कॉर्नर मध्ये दावेदने एक सिंगल स्मेल. बॅटिंग ऑर्डर जर आपण बघितलं तर बॅटिंग भरपूर आपण बघतो डीप मध्ये कोल पर्यंत. टॉप ऑर्डरचे 4 ते 5 फलंदाज, यांच्याकडे तेवढा टॅलेंट आहे. त्याच्यामध्ये सतीश जरी स्वस्त्यामध्ये बाद झाला असेल, नितीन बाद झालेला आहे, आयुष बाद झाला, श्रीनाथ देखील तेवढाच चांगला बॅटर आहे, भावेश भोर देखील स्वतः एक चांगला फिनिशर आहे. आणि मॅचचं आपण इक्वेशन बघितलं 9 चेंडू शिल्लक आहे, 10ची गरज आहे. या मॅचमध्ये वापसी करण्याचा एकच कारण आहे किंवा एकच पर्याय, विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट्स आणि तिथे मध्ये डॉट बॉल जर घेतला गेला तर हा सामना बनू शकेल. अंपायर्स चेंडू हवाय, चेंडूची आपण लगेचच पूर्तता करावी. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला विशाल पाहायला मिळते. त्याचा 5वा दिवस, उद्या निर्णायक दिवस आहे. फ्री एंट्री क्रिकेट टुर्नामेंट आहे. बरीचशी आपण क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धा बघत असतो आणि तिकडे अशा मोठ्या इव्हेंटमध्ये मोठमोठी फीज असते. कुठे 10,000, कुठे 12,000. तू डंबोलीमध्ये जात असतो कॉमेंट्री करायला, तिकडे तुम्ही बघू शकता 7,000 म्हणा किंवा 9-10,000 रुपयेच्या प्रवेश फी आपल्याला पाहायला मिळतात मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. आता आपण तात्या शेठ पाटील यांचा बघतोय फ्री एंट्री क्रिकेट टुर्नामेंट. ही पहिली आहे सीझनमध्ये. तात्या शेठनी जर ठरवलं तर अजून 4-5 सहज करतील, तेवढी ताकद त्यांच्यामध्ये आणि तुम्हाला पाहायला देखील मिळतील. पुढचा जो धमाका होणार आहे तो नाईटचा असणार आहे.
ऑनली नाईट क्रिकेट. तिथे देखील फ्री एंट्री आहे, तिकडे देखील तुम्हाला एंट्री फीज भरायची नाहीये. काय संकल्पना आहे, सुंदर संकल्पना. चांगला चेंडू आहे, गती थोडीशी कमी होती. टॉस पाहायला मिळाला आपल्याला, पडल्याच्या नंतर थोडासा बाउन्स. आपण रिप्लेमध्ये बघूया एक्झॅक्ट चेंडू कसा होता. फिंगर रोल केले आणि त्याचा फायदा होत असताना तुम्हाला रिप्लेमध्ये जरूर पाहायला मिळेल. बघा विकेट टू विकेट हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केले, तोसा चेंडू टॉस झाला, थोडासा बाउन्स झाला आणि त्याचा फायदा होत असताना इथनं बघतो आपण सूरज भोईरला. इक्वेशन पुन्हा वेगळं पाहायला मिळेल. 8 चेंडू शिल्लक आहेत, 10ची गरज आहे. हे 2 चेंडू निर्णायक असणार आहेत गावदेवी दिवा टीमसाठी. समोर हा फटका मिस टायमिंग. अवक्या जेलच्या खाली चूक होणार नाहीये, परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर आणि पुन्हा परतलाय या मॅच मध्ये. कमबॅक करत असताना गावदेवी दिवेच्या माध्यमातून बॉलर सूरज भोईर डीजे. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट सूरज भोईरने या मॅच मध्ये आता वापस आणून ठेवलं दिवेला. आणि काय झेल पकडला अक्षय मडवीने, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. आणि सारंगावरनं दगडूशेठ प्रतिष्ठानचे ओनर फुलजीदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून अक्षय मडवी आणि अध्यक्ष जशकासाठी शुभेच्छा येतात. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि सध्याच्या घडीला या मॅचमध्ये आता कमबॅक झालाय राहुल सर. ना जरूर कमबॅक झालेला आहे मॅच मध्ये. बघतो आपण 7 चेंडू शिल्लक आहेत, 10ची गरज आहे. मी मगाशी त्या गोष्टीचा उल्लेख केला, जेव्हा तुम्हाला मॅच बनवायची असते किंवा इक्वेशन जे सोपं असतं, कधी कधी इथे मॅच फसते. कधी आपण बघतो ज्यावेळेस जो सामना झाला होता, बघतो आपण आय थिंक दिवे आणि सामना आपण बघतो जो झाला होता ताडालीमध्ये, ती मॅच 6 मध्ये 24, ती मॅच ओपन होती. तिकडे फलंदाजाला फक्त मारायचं होतं आणि आक्रमण करायचं होतं. इकडे काय करायचंय, इकडे थांबायचं देखील आणि सिंगल डबल सायक्रोटेड देखील करायचे. 7 बॉल 10ची गरज, निर्णायक चेंडू घेऊन तयार आहे पुन्हा एकदा. बॉलिंग मागवती सूरज भोईर, राऊंड विकेटने जाईल. लेफ्टी बॅटर साकिंगनला राजेश पवार. खराब चेंडू अर्ध्या विकेटवरती, हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू भरपूर चांगला आहे. तिकडे तेवढी सुंदर देखील फिल्डिंग पाहायला मिळेल. काय फिल्डिंगचा स्टँडर्ड, उचलून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल आणि वेगानं 2 धावा कंप्लीट करत असणार. रनिंग बिटवीन विकेट तेवढीच चांगली पाहायला मिळाली. 2 या धावा खूप महत्वाच्या होत्या. असं वाटलं की हा चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाईल. थोडीशी आउटफील्ड तिकडे लॉंग लेग मध्ये थोडीशी आपण बघतो स्लो झाली आणि तिथनं बघतो आपण धावा मिळाला. त्यावेळेस बघतो आपण 2 धावा, लो स्कोरची मॅच मात्र जबरदस्त होती. आता बघतो आपण शेवटच्या अंतिम चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावांची गरज आहे 8. बघा ज्याप्रमाणे मी उल्लेख केलाच होता, जेव्हा दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली की 35 धाव्यांवरती लढाईची तयारी दिवे संघ नक्कीच दाखवेल आणि ते त्यांनी दाखवलं. लढाई सुरू आहे. बघा दिवे संघ एकंदरीत ज्या आम्हाला सूचना येतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वेळेकडे देखील लक्ष असू द्या, कारण या इनिंगसाठी फार वेळ आतापर्यंत खर्च झाला. या मॅचमध्ये जर आपण इक्वेशनचा विचार केला तर टोटल सध्याच्या घडीला आहे 27. म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत या मॅचमध्ये 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 8 धावांची आवश्यकता. अध्यक्ष चषक सीझन 1 ला आपण अनुभवतात आणि सध्याच्या घडीला जो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, दिवे विपक्ष धामणगावची बॅटल. फार संघर्ष दोन्ही संघांनी आतापर्यंत या मॅचमध्ये केला, पण या मॅचचा निकाल आता कोणाच्या बाजूने लागेल. 6 मध्ये 8 आणि अंतिम षटकामध्ये विश्वास कोणावरती दाखवला जाईल हा देखील एक प्रश्न आहे, कारण 8 धावा डिफेंड करण्यासाठी अंतिम षटकामध्ये गोलंदाजी देखील चांगली करावी लागणार आहे. यानंतर देखील एक चांगली बॅटल आवाज विनार विपक्ष निंबवली ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या मॅचमध्ये टॉस निंबवली संघाने जिंकला. अंतिम षटक राहुल सर, जर आपण विचार केला तर एक अनुभवी गोलंदाज तयार होतोय अंतिम षटकासाठी सागर भोईर. ना अनुभव आता सागरकडे बराचसा आपण बघतोय, मात्र वेळ भरपूर खर्चित झालेला. सूरज भोईर तुम्हाला आम्ही वारंवार गोष्टीची सूचना देतो किंवा सांगतोय, मॅच क्रुशियल आम्ही देखील समजू शकतो, मात्र वेळाचा आपण बाण ठेवावा. 6 चेंडू शिल्लक आहेत, 8ची गरज आहे. पहिले 2 चेंडू निर्णायक आहेत. पहिल्या 2 बॉलवरती एक्झिट काय होईल ते देखील बघणं तेवढंच गरजेचं. आजच्या सिच्युएशनला प्रत्येक वेळेस बघतो आपण सागरनं एक कमालीची बॉलिंग केलेली आहे, मात्र ती बॉलिंग आज होईल का? 6 मध्ये 8 रोखायच्या आहेत. पहिला बॉल
पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू विकेट किपरच्या पाठी फाईन लेगला, तिथे फिल्डिंगचा दर्जा थोडासा ढासाळलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे ढासलून जमणार नाहीये. इकडनं तुम्हाला 100% कमिटमेंट द्यावी लागेल, कारण का इथनं रन्स जास्त तुम्हाला रोखण्यासाठी आपल्याकडे अवेलेबल नाहीयेत. आता जर आपण विचार केला तर 5 बॉल शिल्लक आहेत, 7ची गरज आहे. डॉट आला असता 5 मध्ये 8 राहिला असत्या. आता इक्वेशन आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. 5 चेंडू शिल्लक आहेत, 7ची गरज आहे. या मॅच मध्ये शेवटपर्यंत संघर्ष करेल जरूर. जरी टार्गेट या मॅच मध्ये 35 होतं, मात्र जशास तसं प्रति उत्तर आतापर्यंत गावदेवी क्रिकेट संघ दिवेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जय महाराष्ट्र धामणगाव प्रयत्न शेवटपर्यंत त्यांची सुरू आहेत. मध्ये इथनं एखादी विकेट, अजून एक किंवा 2 चेंडू जर डॉट हाताळले तर मॅच पुन्हा बनू शकते. मात्र या सिच्युएशनला इथनं कशी बॉलिंग होईल आणि इथनं कशी बॅटिंग पवार करेल, कारण का साकिंगला आपला राजेश पवार पाहायला मिळतोय. भावेश भोरे आणि राजेश पवार दोघांकडे चांगला अनुभव आहे आणि या चांगल्या अनुभवाची आता इकडनं जास्तीत जास्त नितांत गरज आहे. ती गरज मात्र इथनं बघूया की कशा पद्धतीनं पूर्ण होतीये. थोडं सहकार्य करावं, फिल्डिंग मध्ये चेंजेस थोडंसं लवकर करा. एक मॅचचा रिदम असतो तो प्लीज आपण तोडू नका, सहकार्य करावं. गावदेवी दिवे संघ चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण, शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत, 7ची गरज आहे. ऑन साइड पूर्णपणे पाक झालेले बघतो आपण. हा निर्णायक चेंडू पुन्हा घेऊन तयार. सागर बॉलिंग मागवत या. खराबे चेंडू, फटका सुंदर आहे. या एका फटक्याची गरज होती. पवारची पावर आहे मैदानाच्या आतमध्ये आणि जल्लोष तिकडे जय महाराष्ट्र धामणगावचा येत असताना संघर्षमय हा षटकार. डीजे विनंती की आपण देखील या व्यासपीठावरती जे राहणाल गावचे आमच्या जवळचे मित्र देखील आहेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रताप शेठ पाटील यांचे चिरंजीव रिग्नेश पाटील राहणाल, आपलं हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती हा देखील फुल टॉस आहे. विजयाचा हा फटका आहे. रनसीतनं 4 मिळतील. पवारनं आपल्या स्टाईल मध्ये हा सामना संपवलाय आणि जय महाराष्ट्र धामणगाव थेट पुढच्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यांची दमदार एंट्री. आणि अशा प्रकारे इथनं हा प्रवास संपलाय गावदेवी दिवे टीमचा या स्पर्धेतून. हरकत नाही, हार्ड लक, टप लक आणि चांगला प्रयत्न तुमचा पाहायला मिळाला आणि अभिनंदन जय महाराष्ट्र धामणगाव. या माझा मला तमाश खेळाडू आमच्या सांगतील मित्र नाईक, यस राजेश पवार, जसा प्रतिम खेळ राहिला. बॉलिंग करत असताना 2 विकेट घेतल्या, 6 रन खर्च केला. बॅटिंग करत असताना या ज्या 12 धावा त्यांनी बनवल्या आहेत, या 12 धावा निर्णायक होत्या. जिकडे धावा येत नव्हत्या त्यानं चांगला फिनिश केला. तो पवार राजेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच आय थिंक टॉस झालेला आहे. थोडं सहकार्य करावं आपण, लवकरात लवकर फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे की आपण लवकरात लवकर त्वरित फिल्डिंग सेट करावी, ही नम्रतेची विनंती आहे. शुभम गुलवी, राजा गुलवी, आपण लवकरात लवकर त्याला लागावं. वेळ प्लीज कमी घ्या, जास्त वेळ खर्चित करू नका. परेश महाजन पर्या अंपायरिंग करत असताना सध्या तरी खूप सुंदर सगळे अंपायरचे मला नाव माझ्यापर्यंत जरा पोहोचवा. स्वप्नील पाटील सर आहेत, त्याच्यानंतर परेश महाजन आमचे आता अंपायर चाललेले आहेत पुढचे. सर काय नाव? रुपेश सावंत, धनंजय सर, त्याच्यानंतर आमचे रुपेश सर. हे सगळे जे आमचे ऑफिशियल आहेत ते खूप चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या माध्यमातून सुंदर आपल्याला निर्णय पाहायला मिळत आहेत. चला पवार या. राजेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि आपण त्याला देणार आहोत मॅन ऑफ द मॅचची सुंदर अशी ही ट्रॉफी. आमचे राकेश दादा पाटील जे काल्लेर गावचे, आणि दिगंबर पाटील यांच्याकडनं जे धामणगाव टीमचे ऑनर त्यांच्याकडनं प्रत्येकी बॉलर राजेशसाठी त्यांच्याकडनं 1000 आहेत, तेजससाठी 500 आहेत, उदयसाठी 500 आहेत आणि नितीन पल्लेसाठी 500 आहेत. चला संध्याकाळची सगळ्यांचे मस्त चांगली वस्तू दिली. आता चतुर्थी मित्रांनो, शेड्यूल पुढचा आम्ही सांगू काय ते इकडनं अजून आलेलं आहे. आय थिंक तुम्हाला उद्या बघूया. उद्या यस, आणि राजेशला पण मॅन ऑफ द मॅच देतो आमचे सन्मान्य राकेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. चला टॉप 4 मध्ये जय महाराष्ट्र धामणगावनं दमदार एंट्री केलेली आहे. हाडलं गावदेवी दिवे, चांगला प्रयत्न आपल्याला दिवेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्लीज फिल्डिंग सेट करावी. राजा